या दुर्दैवी घटनेनंतर हा मोशी येथील प्लॅन्ट बंद असल्यामुळे शहरामध्ये आता कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। कचरा संकलन करून तो कुठे टाकायचा याच्यासाठी महापालिकेला अडचण निर्माण होते आहे। आता तात्पुरतं म्हणून आम्ही देहू आणि खडकी कॅन्टोन्मेंट यांना विनंती करून तिथे कचरा टाकण्याचा आम्ही पर्याय शोधलेला आहे। परंतु या निमित्ताने आता एक बाब प्रकर्षाने समोर येते आहे, ती म्हणजे एवढ्या मोठ्या शहरासाठी जे शहर अत्यंत झपाट्याने वाढत आहे आणि जसं शहर झपाट्याने वाढेल तसं कचरा देखील या शहरामध्ये वाढणार आहे। याच्यासाठी फक्त एकाच ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र आहे। आता आपल्याला भविष्यामध्ये शहरामध्ये किमान 5 ते 6 ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रासाठी जागा निश्चित कराव्या लागतील। अत्याधुनिक प्रक्रिया केंद्र आपण तिथे करू, ज्याच्याने कुठेही दुर्गंधी येणार नाही अशा प्रकारचे कचरा प्रक्रिया आपण करू। परंतु त्यासाठी देखील त्या एरियामध्ये तिथे आपल्याला नागरिकांचा त्याच्यासाठी आपल्याला निश्चितपणे पाठबळ त्याच्यामध्ये लागणार आहे। अनेक वेळेला कचरा केंद्र उभारण्याचं ठरवलं की तिथे अनेक वेळेला विरोध खूप होतो, परंतु आता अत्याधुनिक प्रक्रिया केंद्र आता निर्माण झाले आहेत ज्याच्यामध्ये दुर्गंधी येत नाही असे पण अनेक प्लॅन्स आहेत। त्याचप्रमाणे झिरो वेस्ट संकल्पना आम्ही काही ठिकाणी राबवलेली आहे, काही अत्यंत चांगल्या प्रकारे, काही झोपडपट्ट्यांमध्ये ही संकल्पना आहे। झिरो वेस्टसाठी आपल्याला अजून जास्तीत जास्त सहभाग नागरिकांचा मिळवावा लागणार आहे। मोठे जे गृहनिर्माण संकुल आहेत, आता आपण बघितलं की जे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे नुकतेच जे नवीन नियम आले आहेत त्याच्यातून त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांनी निर्माण होणारा कचरा तिथेच त्यांनी त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे। त्यांना आता पुढाकार घेण्याची वेळ आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी आता कचरा हा विषय फक्त महापालिकेचाच नसून हा सर्व नागरिक सर्वांच्या सहभागातून हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे। या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी यांची देखील यांचा पुढाकार, यांचं सहकार्य आवश्यक असणार आहे। सर्व नगरसेवक यांचं देखील आणि सर्व NGOज असतील, संघटना असतील वेगवेगळ्या, या सर्वांनीच आता कचऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन हा प्रश्न आपल्याला कायमस्वरूपी कसा सोडवता येईल यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे।